पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। प्रवरा नदीत बेपत्ता ऋषिकेश गडाचा 10व्या दिवशी शोध। धानोरे येथे मृतदेह आढळला। संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात प्रवरा नदीत पोहताना बेपत्ता झालेल्या 25 वर्षीय ऋषिकेश नवनाथ गडाख राहणार पारेगाव बुद्रुक याचा अखेर 10व्या दिवशी शोध लागलाय। गेल्या 10 दिवसांपासून प्रवरा नदीपात्रात बोटी, ड्रोन आणि विविध बचाव उपकरणांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू होती। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आणि वेगवान प्रवाह असल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान होते। अखेर राहुरी तालुक्यातील धानोरे येथील प्रवरा नदीपात्रात ऋषिकेशचा मृतदेह आढळून आला। संगमनेरहून नदीच्या तीव्र प्रवाहासोबत मृतदेह धानोरेपर्यंत वाहत आला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मृतदेह आढळल्याची माहिती सोनगावचे पोलीस पाटील संतोष आंत्रे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे PSI रवींद्र देशमुख यांना दिली, तर पत्रकार शहाजी देगे यांनी संगमनेर पोलिसातील PSI साळुंखे यांना ही माहिती दिली। या शोध मोहिमेत राहुरी आपत्ती व्यवस्थापन पथक, ERT रेस्क्यू टीम अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका फायर अँड रेस्क्यू टीम, रक्षक दल, आपदा मित्र, मास्टर ट्रेनर्स, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सहभाग घेतला। अनिल जाधव, रामदास गायकवाड, प्रशांत पांडे, नवनाथ सिनारे, गोपाल भोर आणि हेमंत कारले यांच्यासह बचाव कर्मचाऱ्यांनी 10 दिवस अथक परिश्रम घेतले। 10 दिवसांच्या शोधानंतर मोहिमेला अखेर विराम मिळाला। मात्र ऋषिकेशच्या दुर्दैवी अंताने पारेगाव बुद्रुकसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट।